नमस्कार शेतकरी बंधूंनो. काही शेतकरी गटातील सदस्यांचे मला फोन किंवा व्हॉट्सअपवरती कमेंट आलेल्या होत्या की आपल्याला निंबोळी अर्क कशा पद्धतीने बनवता येईल याबाबत सर माहिती द्या. तर त्या अनुषंगानेच हा आजचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर प्रथमतः आपल्याला निंबोळी अर्क तयार करण्यासाठी काही साहित्य लागणार आहे. त्यामध्ये 200 लिटर पाणी बसेल अशा पद्धतीची एक पाण्याची टाकी, शक्यतोवर ही टाकी प्लॅस्टिकची घ्यावी. त्यानंतर 2 बादल्या लागतील, 10 किलो निंबोळ्या लागतील, त्यानंतर 400 ग्राम डिंक लागेल आणि वस्त्रगाळ करण्यासाठी एक कपडा लागेल. या पद्धतीचं साहित्य आपण जमवलं. त्यानंतर आणखी एक खलबत्ता किंवा पाटा वरवंटा ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा आपल्याला लागणार आहे. या सर्व साहित्याची जमवाजमव झाल्यानंतर ज्या दिवशी आपल्याला निंबोळी अर्काची फवारणी करायची आहे त्याच्या आदल्या दिवशी किंवा रात्रीच्या वेळी आपण सर्वात अगोदर पाटा वरवंट्याच्या साहाय्याने ज्या लिंबोळ्या आहेत त्या लिंबोळ्या व्यवस्थित बारीक करून घ्याव्यात. त्यानंतर या बारीक केलेल्या लिंबोळ्या आपण एका बादलीमध्ये 15 लिटर पाणी घेऊ. त्यामध्ये 10 किलो लिंबोळी पावडर आपण त्या बादलीमध्ये रात्रभर भिजवण्यासाठी ठेवणार आहोत. त्यासाठी आपल्याला 15 लिटर पाण्यामध्ये 10 किलो निंबोळी पावडर रात्रभर भिजवत ठेवायचा आहे. त्यानंतर जो 400 ग्राम आपण डिंक घेतलेला आहे हा डिंक दुसऱ्या बादलीमध्ये आपल्याला 5 लिटर पाणी घेऊन त्यामध्ये 400 ग्राम डिंकसुद्धा रात्रीच्यालाच भिजवण्यासाठी ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जे आपण 10 किलो लिंबोळी एका बादलीमध्ये घेतलेली आहे ती वस्त्राच्या साहाय्याने व्यवस्थित वस्त्रगाळ करून त्याचं द्रावण एका बाजूला करायचं आहे आणि जे वरती चोथा आहे तो चोथा एखाद्या झाडाला जर आपण टाकला तर त्या झाडाला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, जी 200 लिटरचं बॅरल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये 180 लिटर पाणी घेणार आहोत आणि त्या पाण्यामध्ये हे निंबोळी अर्काचं 15 लिटरचं द्रावण त्यात टाकणार आहोत. त्यानंतर ज्या बादलीमध्ये आपण 5 लिटर पाणी घेऊन 400 ग्रॅम डिंक टाकलेला होता ते डिंकसुद्धा त्या डिंकाचं द्रावणसुद्धा आपल्याला या बादलीमध्ये किंवा 180 लिटर जे पाणी घेतलेलं बॅरल आहे त्या बॅरलमध्ये टाकायचं आहे आणि हे द्रावण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि त्याची फवारणी सकाळी 10च्या अगोदर आपल्या 1 एकर क्षेत्रावर करायची आहे. हे एक प्रकारचं जैविक कीटकनाशक आपण आपल्या घरच्या घरी तयार करू शकतो, ज्यामुळे रसशोषण करणाऱ्या किडी त्याचबरोबर प्राथमिक अवस्थेतील आळ्या, अंडी यांचासुद्धा नाश करणारं हे अत्यंत प्रभावी असं जैविक कीटकनाशक तयार होणार आहे. अशा पद्धतीनं आपण हे जैविक कीटकनाशक तयार करावं आणि आपल्या पिकावरती याची दशपर्णी अर्काच्या नंतरची दुसरी फवारणी घ्यावी असं या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास सांगण्यात येत आहे. सर्वांचे या ठिकाणी हा व्हिडिओ तयार करण्यासाठी जे मला सांगितलं आहे अशा सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो. धन्यवाद.